हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा आली आहे तुमच्यासाठी मटन दम बिर्याणीची रेसिपी घेऊन. तर सर्वात प्रथम आपण मटन मॅरिनेट करून घेऊया. हे मटन मी स्वच्छ धुवून घेतले, अर्धा किलो मटन आहे. स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यात थोडासा वास येतो म्हणून त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालून ठेवायचा, म्हणजे मटणाचा असा एक जो वास असतो ना तो येत नाही. तर त्यासाठी मॅरिनेशनसाठी मी काय काय घेतलं आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी तर फेटलेलं दही आहे, तळलेला कांदा, टॅमॅटो आणि कांदा, ह्याच्यातलाच कांदा, ह्याच्यामध्ये थोडा 4 टॅमॅटो आणि वाटलेलं वाटण आहे, पुदिना, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, हा घरचा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद आणि धना पावडर. अगदी एवढ्या ह्याच्यामध्येच आपण मटण मॅरिनेट करून घेणार आहोत. तर पाहूया. सर्वात आधी आपण टाकूया यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट. 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण जे सगळे मसाले घेतलेत ना ते टाकून घेऊयात. नंतर दही फेटून घेतल्यामुळे थोडं पातळ झालं आहे. त्यानंतर ही प्युरी, टॅमॅटोची प्युरी आहे, थोडा थिकनेस येतो याने. सर्व एकत्र एकाच वेळेस करून घ्या. थोडा कांदा आहे जो ना आपण फ्राय केला आहे ना, तो कांदा आहे ना थोडा आपण क्रश करून घेऊया. अगदीच किंचित, खूप नाही घ्यायचा, असं क्रश करून टाकूया. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस. हे आपण कमीत कमी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तुम्ही खूप वेळसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे तर खूप वेळासाठी सुद्धा तुम्ही मॅरिनेशन करून ठेवू शकता, असं काही नाही. पण माझ्याकडे वेळ आज कमी आहे. मी ऑफिसवरून आल्यानंतर हे सगळी तयारी केली आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा तास ठेवणार आहे. चांगलं लावून घ्या, सगळं चोळून घ्या मसाला. मटनला अगदी आतपर्यंत गेला पाहिजे तो. असं अगदी चोळून घ्यायचा हा मसाला. कलर बघा किती छान आला आहे. माझे मसाले घरचे आहेत, मिरची पावडरही घरची आहे, गरम मसाला तर मी आत्ता फ्रेश बनवला. सगळं असं चोळून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्यानंतर याच्यामध्ये ना आपण जे कांद्याचं तेल, कांदा तळलेला जो तेल असतं ना ते तेल थोडं टाकणार आहोत. ती 2 पळ्या कांदा तळलेलं तेल. आणि पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत. थोडं गरम आहे तेल अजून, पण ठीक आहे. कांद्या तळलेल्या तेलाचा खूप छान सुगंध येत असतो आणि ते मटणमध्ये चांगलं मुरलं गेलं ना की अजून सुंदर लागतं. त्यामुळं ते आपण आता हे असंच ठेवून देऊया. एक अर्ध्या तासानंतर तुम्हाला मी पूर्ण रेसिपी पुन्हा एकदा दाखवेल. हे पहा मैत्रिणींनो, थर लावून घेतलेले आहेत मी. आता याला एक 10 मिनटं दम द्यायला ठेवणार आहे. नंतर बिर्याणी कशी होते ती मला नंतर दाखवते तुम्हाला. ओके, चला आता आपण बिर्याणी खोलून पाहूया. वाव, मस्त. कशी दिसते बिर्याणी, छान दिसते की नाही. आता आपण
थोडीशी आपण तिला काढून पाहूया. भात किती मोकळा झालाय पहा. अजिबात खाली लागलेली नाहीये, पाहू शकताय. भात किती मोकळा झालाय तो. आता मी त्याची प्लेटिंग करते, मी तुम्हाला सर्व दाखवते. हे पहा कशी दिसते बिर्याणी माझी. छान आहे ना. बिर्याणी कशी दिसते, कशी झाली आहे, प्लीज मला कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.